महाराष्ट्रात कडक अशा उन्हाला आता सुरुवात झालेली आहे आणि कुठल्या भागांमध्ये आता हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे। मार्च महिना हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो कारण उन्हासोबतच पावसाची सुद्धा शक्यता या महिन्यात वर्तवण्यात आलेली आहे। मान्सून पूर्व पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। कोणत्या भागांमध्ये ही परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि उन्हाचा धोका कोणत्या भागांना दिलेला आहे, हीट वेव्ह कोणत्या भागांमध्ये आता येऊ शकते, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्याचबरोबर मुंबईला कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेला आहे, सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सॅटेलाइट इमेज, जेणेकरून आपल्याला कळेल की महाराष्ट्रात किंवा ओव्हरऑल भारतामध्ये सध्या कशा प्रकारची परिस्थिती आहे। एकूणच जर आपण बघितलं तर वाऱ्यांची जी दिशा आहे त्याच्यावरून आपल्याला सध्या भारतात काय वातावरण आहे हे जे आहे ते तुम्ही पाहू शकता। वेस्टर्न डिस्टर्बन्स इथे वरती एक तयार झालेला आहे आणि या बाजूला एक तयार झालेला आहे। त्याचा जरी आपल्या भारताशी काही संबंध नसला तरी हा जो वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे याच्यामुळे जो जम्मू काश्मीरचा परिसर आहे, लडाखचा परिसर आहे, इवन इकडे तुम्ही जर बघितलं गुजरात असेल, पंजाब, हरियाणा असेल, या सगळ्या भागांमध्ये जे आहे ह्या वरच्या भागामध्ये बर्फवृष्टी होत आहे आणि त्यामुळेच या भागांमध्ये सुद्धा पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे, पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। इकडे जर आपण बघितलं तर हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि महाराष्ट्रातील भागांमध्ये पुढच्या काही दिवसांसाठी हीट वेव्ह जे आहे त्या हीट वेव्हचा अंदाज देण्यात आलेला आहे। 35 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जिथे तापमान जातं तिथे हीट वेव्हचा अंदाज देण्यात येतो आणि सुरुवातीपासूनच तुम्ही बघितलं तर मार्च महिना हा कडक उन्हाळा घेऊन आलेला आहे आणि हे जे तापमान आहे ते अजूनच दिवसेंदिवस वाढू शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। 38 ते 40 डिग्री सेल्सिअस पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये तापमान जाऊ शकतं असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर पावसासाठी अनुकूल वातावरण कधी तयार होऊ शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत। आपण मॅप पाहूयात की कशा प्रकारे हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे। तिकडे तर तुम्ही बघितलं हा 10 तारखेचा अंदाज आहे, हा 11 तारखेचा अंदाज आहे। 10 तारखेला इकडे तुम्हाला काय दिसतंय तर पालघर, ठाणे हा सगळा कोकणाचा पट्टा आहे। सिंधुदुर्ग सोडलं तर सगळीकडे हीट वेव्ह जारी करण्यात आलेली आहे। हीट वेव्ह म्हणजे काय, तिकडे 36, 37, 38 म्हणजे 36 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान जाऊ शकतं, जे की फार धोकादायक आहे। इकडे जर तुम्ही बघितलं 11 तारखेचा अंदाज, आता 11 तारखेला काय अंदाज देण्यात आलेला आहे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकणातील सगळ्या भागांना, सगळ्या जिल्ह्यांना हीट वेव्हचा अंदाज देण्यात आलेला आहे। म्हणजेच इथे उन्हाचा पारा हा चढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। याचबरोबर तुम्ही इकडे जर बघितलं तर अकोल्यामध्ये सुद्धा हीट वेव्हचा अंदाज देण्यात आलेला आहे, म्हणजे तिथे सुद्धा तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या वर जाऊ शकतं। आता इकडे जर तुम्ही बघितलं तर कोकणासोबतच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये उन्हाचा पारा चढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। आता पुढे आपण पाहणार आहोत 12 आणि 13 तारखेला हवामान विभागाने काय अंदाज दिलेला आहे। कोकणाला जर तुम्ही बघितलं तर 12 तारखेला ऊन कोकणामध्ये कुठेतरी कमी होऊ शकतं, पण तेच तुम्ही जर बघितलं तर विदर्भामध्ये अनेक भागांमध्ये आता 13 तारखेचा हा अंदाज आहे, 12 तारखेचा हा अंदाज आहे। ऊन जे आहे, उन्हाचा पारा जो आहे तो चढणार आहे। इकडे जर म्हटलं तर 12 तारखेला कोकणातील कुठल्याच भागाला अलर्ट दिलेला नाहीये, पण विदर्भामध्ये चंद्रपूर आणि अकोला जर तुम्ही बघितलं तर तिथे येलो अलर्ट आहे, हीट वेव्हचा अंदाज देण्यात आलेला आहे। म्हणजेच 12 तारखेनंतर विदर्भामध्ये जे आहे ते तापमान वाढणार आहे। 13 तारखेला जर तुम्ही बघितलं ते सुद्धा अकोला आणि चंद्रपूरमध्ये येलो अलर्ट आहे, हीट वेव्ह आहे। आता पुढे पाहणार आहोत मुंबईला काय अंदाज देण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर गेले 2 ते 3 दिवस झाले मुंबईमध्ये 35 डिग्री सेल्सिअसच्या वर आपल्याला अनेक भागांमध्ये मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तापमान दिसतंय। जेव्हा थंडी होती, जेव्हा डिसेंबरचा महिना होता, तेव्हा सुद्धा मुंबईतलं जे तापमान होतं ते वाढलेलंच होतं। ते आपल्याला जे आहे ते 15-20 डिग्री सेल्सिअसच्या वरतीच दिसत होतं आणि आता कडक अशा उन्हाळ्यामध्ये सुद्धा मुंबईतलं तापमान जे आहे ते दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे। आपण पुढचं ग्राफिक्स पाहणार आहोत की मुंबईला कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेले आहेत। इकडे जर तुम्ही बघितलं तर हा महाराष्ट्राचा सगळा परिसर आहे आणि 10 तारखेला मुंबईला हीट वेव्ह जारी करण्यात आलेली आहे आणि 11 तारखेचा जर आपण अंदाज बघितला तर हॉट अँड ह्युमिड कंडिशन म्हणजेच जर बघितला तर उष्ण आणि दमट हवामान मुंबईमध्ये असणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। जर तुम्ही बघितलं तर हे 10 तारखेचं इथे आपल्याला दिसतंय, हे टेम्परेचर आहे
38 डिग्री सेल्सिअस म्हणजेच उन्हाचा पारा हा फार वरती गेलेला आपल्याला इथे दिसतोय. 37 डिग्री सेल्सिअस 11 तारखेला तापमान असेल, 12 तारखेला 36 डिग्री सेल्सिअस, 13 तारखेला 35 डिग्री सेल्सिअस. एकूणच जर आपण बघितलं तर हे तापमान जे आहे ते वाढतच जाणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. आता ही सगळी होती उन्हाची परिस्थिती, उन्हाचा पारा कोणत्या भागांमध्ये वाढत आहे. अर्थात आता उन्हाळा आहे म्हणून आपण उन्हाळ्याचा अंदाज तर घेतच आहोत, पण जसं की मी सुरुवातीला सांगितलं मान्सून पूर्व सिच्युएशन मार्चमध्ये तयार होणार आहे. म्हणजेच काय तर उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो महाराष्ट्रात असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. मार्च महिना महत्त्वाचा आहे कारण शेतकऱ्यांची काढणीसाठी जी पिकं आहेत ती आलेली असतात आणि अशामुळे पाऊस पडेल का हा प्रश्न शेतकऱ्यांना जो आहे तो पडत असतो. त्याच्यामुळे हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे की 15 तारखेनंतर म्हणजेच होळीच्या आसपास महाराष्ट्रामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकतो. आता हा फक्त एक अंदाज आहे, पण अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये कशा प्रकारे वातावरण तयार होतं, तिथे कशा प्रकारे हालचाली होतात, त्यावरून आपल्याला ही सगळी जी पुढची हवामानाची जी दिशा आहे ती ठरवता येणार आहे. पण हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे की 15, 16, 17 तारखेला ढगाळ वातावरण महाराष्ट्रात असू शकतं आणि काही भागांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. आता एकूणच हे जिल्हे कोणते असणार आहेत, हे भाग कोणते असणार आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. त्यासाठी पुढचे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहिले तर तुम्हाला ही सगळी जी पुढची हवामानाची जो काही हवामानाचा अंदाज आहे तो तुम्हाला कळणारच आहे. पण आणखीन तुम्हाला हवामान रिलेटेड काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. आणखीन तुम्हाला कुठल्या विषयावर हवामान रिलेटेड व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही सांगायला विसरू नका. मुंबई तकला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.